पाहुण्याचं मस्त जमलं पाटील, नोकरीवर लागले पाहुणे बा, आणि आपल्याकडे पाहते नाहीत बा. पाहुणे बा आमचाही काही मेळ लहान बा, आम्हाला जॉबवर लहान राजा. काय राजा आम्ही घरी बसू बसू वैतागला राजा जीव. लहान काही सेटिंग आपली. ए बा मायच तर वांदे झाले, कुठे जॉब आहे मले, 6 महिने ढोकरून घेतलं त्याने, आता ढुंगणार लात मारली, घेतली राजीनामे लिहून आमचे, काही खरं नाही, घरी जाय आता. पाहुणे बा आता तर 6 महिने अगोदर लागले बाबा तुम्ही नोकरीवर पंचायत समितीमध्ये, आता घरी आहे म्हणता, काय झालं असं? अच्छा काय रे बा, काय खरं होतं ते? 6 महिने ढोपरलं त्याईनं, ते निवडणुकीच्या अगोदर दिले त्यानं 18-10 रुपये महिन्यात घेतली आमची मारून, आणि आता घरी पाठवून दिलं. काम चोरण वैद मोर असं काम आहे द्यायचं, काय खरं आहे का ते? बापा तुमच्या सासऱ्यानं सारा गावात पेढे वाटले बापा. माझं वय नोकरीवर लागला, माझं वय नोकरीवर लागला, ज्याले त्याले लहान लेकरापासून मोठ्या लोक सारे पेढे खाऊ घातले. आता कसं बापा पाहुणे बा? आता कसं आता लाग जाय धंदे, तोंड टाकायचं नाही आता. कोणाला काय सांगतात कोण्या तोंडानं की घरी तिला काढून मले? काही नोकरी फोकरी काही नाही, गाजर होतं ते. आम्हाला वाटलं बाबा पाहुणे बा लागले, आता आपला जवळ बा लागला, आता आपली काहीतरी सेटिंग लाईन बासाठी. पण कायच काय बाबा, तुमचेच तर वांदे झाले, तुमच्या ढुंगणाला लात मारली त्याईनं. मी कुठून लावरे बा तुम्हाला, माहीत तर वांदे घातल्या का? मस्त सारं धिंगाणा झाला. 10,000 रुपयात काम केलं तडीसा मर केलं, काही फायदा नाही झाला. 6 महिने बाद झालं, मारली ढुंगणाला. बापा पाहुणे बा घरी जा तुम्ही. हा गंडन तू घरी. अरे बापा तुमचा लाडक्या भाचा जॉब होता ना बापा, लागेल होते तुम्ही नोकरीवर. काय राजा असे घरी राहायचं तर देतील ना काढून तुम्हाला, हे सुट्ट्या नका मारत हो तुम्ही. गंटल माहितच नाही पाहुण्या जॉब गेला. गंटन भाऊ 6 महिने होतं ते काम, आता काही नाही, आता घरी जा आपण. पाय अशी नाही एखादं काम तर करतो आपण, कोणतंही काम करतो आता. पहिलेच म्हणू आम्ही लाडका भाऊ फाडका भाऊ काही नाही बरं, हे निवडणूक या तोंडावर लाडका भाऊ करू नका. पण आपल्या आजचे पोरे एवढे सणसारखे आहेत की बस. आपले पोरे जसे हेंबाळे जटणी जटी मरमर करतात. सांगा 10,000 रुपयात गाजर दिलं, 6 महिने ढोपरले दिले घरी काढून. विचार केला पाहिजे माणसानं. परमनंट ऑर्डर देतं का भाऊ? 4 वर्षाची 5 वर्षाची 10 वर्षाची तर काम करतो राहायचं, घरी बसतो, असं काम पाहिजे. पण तुम्ही तर असे सणहरकी आहे, घर निघता जा बाय 5,000 6,000 10,000 जा बाय सरकारने जॉब दिला, काचा घंट्याचा जॉब दिला. जाऊ द्या भाऊ, घंट्यान भाऊ चुकला आमचं ते, आता जाऊ द्या. आता घेतलं ते ढोबरून, आता काय करता 6 महिने. कसं आहे घंटन भाऊ, परेशान होतो आम्ही. जॉब नाही काही नाही, मग आता काही ना काही करावं लागते म्हणून केलं बापा ते. पण आता असं माहित आहे का की 6 महिने झाले की ढुंगणा लात मारतील ते, काही देतील नाहीत पुढे. आता घरीच बसणार. परेशान खाले होता. एकी करा ना तुमची, एकी करा, एकीचं बळ दाखवा, आंदोलन करा, परमनंट नोकरी द्या म्हणा. पहिले काल तोड मारला होता म्हणा रे तुम्ही ना साहेब, असं बोलता येत नाही तुम्हाला. पण नाही तुमच्या एकाच्या पायात एकाचं खेटर नाही ना, काय बोलता तुम्ही? अरे गंठन एकी झालीस तिथं पाहुणा घरी असता का? हे आपण शिकेल पोरायची एकी होतच नाही ना. कोणी म्हणते मा जमलं, जाऊ दे, दुसऱ्या काय घेणं नाही मला. गंठन अटी शक्य नाहीये, एकीचं बळ नाही जाय अटी सारे विभक्तात. कोणी म्हणते मासारखं झालं, जाऊ दे तू चुल्यात जा. नाही जर शेतकऱ्यानं मजुरानं म्हणजे शिकेल पोराईनं जर एकी केली की नाही, बस न बजेट जाय ना हो. पण हे करत नाही ते आहे म्हणून ते फायदा लावला ना उचलणं. नाही तर यायची काय ताकद होय, घरी काम धंदे करतील, घरी देतील काढून. पाहुणे बा मग घ्या आता शकून बसा घरी. आता वावरात जात जा, ढेकलं फळायले आता इन्न धुरे धारे साफ करणं, ट्रॅक्टर मॅक्टर चालू आहे. आता जात जा कामाले. आता काय करा आता तेच आहे, दुसरं काय. आता परपंच सारा लागते तर करावं लागते हो काम. आता काय करणार आहे आपण? शिकून असून आपला काही फायदा नाही. शिकून असून फायदा आहे पण तुम्हाला ऐकला नाही, जाऊ द्या, सांगायला पुरत नाही, आपलं तोंड वाजवायला पुरत नाही. टेसा जाऊ द्या बाबा, चाललं मी. पाहुणे बा तुम्हाला घंटे शिकून गेला राजा. आता कसं आहे बा, आपली चुकी झाली, आता शिकून नाही तर काय कोणी बी आपल्याला. जाऊ द्या आता. चला मग मित्र, लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. बरं अशी अवस्था आहे सुशिक्षित बेरोजगाराची. MA BA डावी पण काही फायदा नाही. खरं त्या बाप देवीदास आहे का घरी? नाही माय बाबा घरी नाही, ते जायला कृषी विभागात. काले गेला बाबा ते बाप कृषी विभागात? काय कोणती योजना आणते बाबा तोडून? काय वाटते सारखं? काय आता काही सरकन हो, ते कृषी विभाग हिसकी घेऊन राहिला मा बाप, कागद देऊन राहिला. काही आधार कार्डच मागतात, काही बँकेचं पासबुकच मागतात, काही सहीच मागतात, तर काही अर्जच मागून राहिले. ते मागे पैसे नव्हते काय अतिदृष्टीने त्याचे 2023-24चे, त्याचे पैसे जमेला, त्यासाठी जाऊन राहिला मा बाप, चक्रा मारून राहिला. पैसे पाहिजेत ना मग तुम्हाला, हिसके तर घ्यास लागतील ना. फुका थोडी भेटते, 4 चक्रा मारा लागतात, ते तोंड पाहा लागते तर तो पैसे भेटतात. तसे नाही भेटत. आता जमाना गेला, रक्कम खात्यात पडतील पैसे.
मग बुड्ढेबा तुम्ही बरोबर बोलून राहिले बापा, फुकाचं नाही राहिले. मा बुड्यानं 4 चक्रा मारल्या असती. 4 चक्राही तुम्हाला सांगतो 2000 खर्च केले असतील मा बुड्यानं. त्या सगळे 3000साठी सांगा. त्याच्यात घाटा आहे आपल्याला 2000. काय करता? पण आता कसं लालूच मोठी चीज आहे. हा हे लालूसच आहे. 2-2, 3-3 हजार रुपये देतात, तोंडाले खरूज लावतात. टोले घ्यायला लावतात कागदाची. असं काम आहे यायचं. त्याच्या मागं राहिलो पाहिजे ना आपण, त्यासाठी असतात हे गाजर. पुरतच नाही मा बुड्याला म्हटलं मी सोडून द्या. काही नाही न्यावं लागू त्याच्या. 4-4 खेप कागद देऊन राहिले. तेच याच्यावर काय डाटा नाही का? कागद नाहीत का? पण इकडे हेंबळ्यात काळ नाही ना, जसे वाटते येईल शेतकऱ्याला काही समजतच नाही. मॅटच आधी आणि ही मॅटासारखी शेतकरी चाललेच कागद घेऊन. याच्यावर सारा आहे ना. हो ते आपल्याला अक्कल पाहिजे ना. मग घंटा ऐकत नाहीत नाही. अरे हे फालतू अधिकारी फुकाची हिसकी घ्यायला लावतात. त्याच्याजवळ काय डाटा नाही का? शेतीचे 7 बारे त्याच्याजवळ, 8 त्याच्याजवळ, गाव नमुना त्याच्याजवळ, फुलानं त्याच्याजवळ, घरपट्टी भरून राहिलो आपण, शेतसारा भरून राहिलो. कागद नाहीत का त्याच्याजवळ? बँकेचे पासबुक त्याच्यात सारं डीबीटी फिबीटी, आधार कार्ड, पॅन कार्ड सारं त्याच्यावर जमा करेल आहे ना. पण नाही, तुम्हाला हिसकी घ्यायला लावतील ते, आणि आपण हिसकी घेऊनच राहिलो. मा तेच म्हणणं आहे ना, ऑनलाईनचा जमाना सारा तुमच्यात ऑनलाईन अवेलेबल आहे. पण नाही, हिसकी घ्यायला राहिले ते. आता मा बुडा 4 चक्रा मारला आधे जायला. आधार कार्ड, बँक पासबुक आणि काय परिस्थिती पत्र आहे कोणतं ते सांगा. कागद देणार ती, नुसतं कागद जमा करणार ती ऑफिसले. बाबा नुसतं येड्याच काढतात ते. पण आपल्या हेंबाड्या शेतकऱ्याला समजत नाही ना. 3 पैसे भेटताना चालले त्याच्या मागं. देणं असेल तर म्हणा सारखे अकाउंटले टाका. आम्हाला टोले घ्यायला काल लावून राहिले. हा कागद द्या, तो कागद द्या, हेच द्या, तेच द्या. अरे बापा गंठन, एवढा जर हुशार शेतकरी असता आजचा, तर कसं आता लोक कर्जमाफी झाली असती. अरे शेतकऱ्याचं एकाच्या पायात एकाचं खेटर नाही गड्या. पण तू काय म्हणून राहिला? मग आता बसा सोत. एखाद्या पायात एक खेटर नाही तर काची कर्जमाफी फर्जमाफी भरा. नाही जमिनी जप्त करतात त्या आता तुमच्या. येऊनच राहिले त्याच्या धडाचा बँकेवाले या खप्पा खप. काही कर्जमाफी नाही. भरसान तर ठीक नाही, 1 एकर 2 एकर दाबलं बँकेनं. कंटन भाऊ ते तर होणारच आहे. आता ज्याचा पैसा घेतला त्याला तर द्यायला लागणार आहे. अरे गंठ्या, कर्जमाफी होईन, थांब ना तू जरासा. होईन कर्जमाफी. काही नाही होत कर्जमाफी. त्याने केलं हात वर. ते म्हणतात आम्हाला काही घेणदेण नाही, बोललो तर गेलं. असं व्हायला आता. तुम्हाला कर्ज भरणं झालं काही करा तिकडे. बायकोची पोती का, मंगलसूत्र का, की अर्धा एक कळवारी का इकडे, पण कर्ज भरा आता. हे तर बेकार झालं गड्या. लोक तर हो करत ते कर्जमाफी देतो. बुडबा हे काय खरं नसते. बसल्या जावतं जेवल्यावर खरं असते. आता ते लाडके भाऊ लावले होते ते दिले घरी काढून. नोकरीला लाद दे पोरं. काही खरं नाही हे. नुसतं काय रे तोंडच मारतात काय रे नुसता. याच्या तोंडातच दम आहे वाटते. मनगटात जोर नाही यायच्या, करायची ताकद नाही यायची. तरी फाटी यायची करायची अगदी. बुडबा तसंच आहे. त्याचं असू द्या ना काही. असू द्या ना त्याचं हरामखोरायचं भाऊ दादाचं. पानं कसं झटकणी होते तर. आता त्याचा पगार वाढला 24%. काय सांगा बुडबा तुम्हाला. तुम्ही घेऊन राहिले 1500 रुपये महिना. तुम्हाला पाहिजे 1.5-2 लाख रुपये महिना. हे काय उपटून राहिले का काही जाऊन बी बाई. आपसा भांडणं करतात तरी जाऊन बी. काय करतात, कोणत्या समस्या मांडतात आपल्यासाठी. अरे बाबा गंठ्या, तू खरं बोलतो बाबा, खरं बोलतो रे तू. आम्हाला काही एवढं माहित पडत नाही गड्या. गंठ्या ही लुटायलेच बसलात रे बा. लुटायलेच बसलात हे सारेले. शेतकऱ्यापासून मजुरापासून म्हणजे गरीबाले सारेले लुटायला बसलात हे. मग याच्यावर विचार येतो. मग मी आता विचार करायचा. आता कसं आपल्याला विषय सोडून देणार. मग पुढे कसं काय करणार. कशी काय आली हो तू? काय शांताबाई काय सांगू तुम्हाला. आता मी बाई सासू असा त्रास देते मला. अशी वचकणे देते खूपच ना बापा. टोमनीच मारू हैराण आहे ना. माझा आता जीव असा कावला आता तिले. काय करून काय नाही असं वाटते. जा कुकडे. असं काय झालं? काऊन टोमने मारते तुला तुझी सासू? का अदलोक तर लय चांगलं होतं बापा तुमचं. लस गुडगुड बोलत जा बापा सासून. असं वाटतं की बापा पोरगीन लागे मायाच आहे बापा. काहीच नव्हतं अंतर तुमच्या ह्याच्यात. शांताबाई काय सांगू तुम्हाला. आता मला लाडकी बहीण नाही भेटत काय म्हणून ते जायते ना. तिला असं वाटते की हिला लाडकी बहीण भेटते ना, आपल्याला काहीच भेटत नाही. म्हणून ते मला एवढे टोमणे मारते बोलते. ते मला काहीच माहिती दे म्हणते. तुझे पैसे लाडक्या बहीणचे माझ्यावर देत जा म्हणते. तुला काय काम आहे. आणि वरून असे टोमणे मारते म्हणजे तुझ्याजवळ पैसा आहे. आता तू पैशावाली झाली. तू काय आम्हाला पैसे देशील. तुझे पैसे तुझ्याजवळच ठेवतं का खर्चाले देता. एवढी बोलते का होते तुले. आता तुझ्या पैशावर तिचा काही अधिकार नाही बापा. ते 1500 तुझ्याजवळ बरोबर ना. आणि ते द्यायचं काहीच हे नाही.
सांगा ना तुम्ही, माझी सासू का मले तिच्या पिवशीतले देऊन राहिली का पैसे काढून? मला सरकार देऊन राहिले की नाही पैसे, मग तेवढे जोड ठेवू नये का? आता तुम्ही सांगा, बायाजवळ पैसे असतातच कुठे? आता हे 1500 रुपये आले म्हणून बायाजवळ पैसे तरी राहतात, काही ना काही काम होतात. हो माय बरोबर आहे. आता सरकार देते म्हणून बायाजवळ पैसे तरी, नाही तर बायाजवळ कुठे पैसे येते? आणि तुझ्या सासू तुझा बापा अजिबात कारभार आहे, दे तुझे पैसे माझ्याजवळ, कोण दिन असे? म्हणून ते मला बोलू राहिले का रोज टोमणे मारते, असं तसं बोलते. आता सांगा मी कदलो काय? मी माझी लाडकी बहीण बी तिला पुरून नाही राहील. मग सासूले रोज माझं आणते घरी, ती रोज माझं आणते, मला खाल्ला घा सांगितली लागू देऊन राहिली. नुसता भांडण रोज रोज लाडकी बहीणसाठी, नुसता भांडण. लाडकी बहीण मुळे घरात भांडणं, ह्यानं लाडकी बहीण लागले सासू सुनेचे भांडणं. फुका पैसा पुरत नसते, फुका पैशामध्ये सुख नाही आहे, बरं शांती नाही आहे. फुकाचा भेटून राहिला म्हणून सासू सुने भांडणं झाले चालू. काय बोलून राहिला बापा गंठ्या? तू तर चांगला बोल. अरे शांताबाई, या लाडक्या बहिणीनं सारा घर करून टाकेला, सारा तमाशा घातला त्या लाडक्या बहिणीनं घातला. काय सांगू तुले, हे फुकाचा पैसा पुरत नाही बरं. हा साऱ्याचा जीव घेऊन राहिला, शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, सुशिक्षित बेरोजगार, साऱ्या जीव घेऊन राहिला लाडकी बहिणी. गंठन भाऊ असे काऊन बोलून राहिले बापा तुम्ही? जसं काही आम्ही ते मागायला गेलतो बापा, पैसे द्या जा आम्हाला 1500 रुपये महिना, तेच देऊन राहिले की नाही? देऊन ते राहिले, पण काढून तुमच्याच उरा राहिले ना. खबरं 120 रुपये किलो, 240 झालं. हा साखऱ्या 4 रुपयानं वाढला, तेल 35 रुपयानं वाढलं, 105 रुपये तेल गेलं 145 वर. हा विचार नाही करत. आणि आम्हाला लाडकी बाई पाहिजे, फुकतच पाहिजे होती, फुकाचं. अरे बापा गंठ्या, देऊन राहिले तर घेतीनच की नाही? हा आपल्या एकटेच्यानं विरोध केल्यानं चालीन का? शांताबाई, एकटीचा विषय नाही, बंदा बाईनं घेतलेच नाही पाहिजे. हा गावाच्या गावाने बहिष्कार टाकला पाहिजे. आम्हाला कुठली योजना पाहिजे नाही, काही नाही. 60 रुपये किलो तेल पाहिजे, 20 रुपये किलो साखऱ्या पाहिजे. हा हे सारं म्हटलं पाहिजे. शेतकऱ्या माल काऊन गहू काऊन नाही जात 100 रुपये किलो? हा ज्वारी काऊन नाही जात 150 रुपये किलो? सोयाबीन काऊन नाही जात 100 रुपये किलो? कांदे काऊन नाही जात तुमचे 100 रुपये किलो? नाही, तुमचं नाही जात काही. हा त्याच्या कंपनीत गेलं, त्याच्या हातात गेलं, त्याच्या कंपनीत गेलं की झालं माल. तेल कायचं बनते? सोयाबीनचं, शेंगदाण्याचं बनते की शेंगदाणे कोणते महाग? अरे गंठन, तुला लाग बरोबर बोलून राहिला, पण आता करा काय? करा काय? विचार करा, विचार. चला येतो मी. चला मग मित्र, पा व्हिडिओ. हे फुकाचं भेटू तर आपल्याला लंब लावलं. हे न गाजर देतात आपल्या हाती आणि आपण चालले. हो नामदेव होते कर्जमाफीचं पाहणं बा. अरे मग हाती काय बा कर्जमाफीचं? हा मला म्हणून राहिला तुझं, मग हाती काही नाही कर्जमाफीचं. मी कुठं देऊ तुला कर्जमाफी? हो बापा, 6 महिन्याच्या अगोदर तुम्ही लय वय करत जा. हा ह्यो करेंगे, ठेव करेंगे, कर्जमाफी होणार आहे, ढमुक होणार आहे, 7-12 कोरा करतो. हा तुम्ही फक्त हे करा ते करा. आणि आता हातवर गेले बा तुम्ही ना. ते 6 महिन्याच्या अगोदरचं नको सांगू. हा ते झाली गलती माझ्यानं बोलता बोलता. आता सांग काय आहे? आता काय आहे? राजा तुमच्या खोटा माणूस नाही पाहिला. आता म्हणते आता सांग मला काय आहे. आता सांगून उद्या म्हणे मला काय सांगितलं होतं तुला, मला आठवणच नाही गड्या. काय राजा माणसा बासकोळले हो तुम्ही. काय गड्या झालं गेलं पार पडलं, भूतकाळ काही मी काही लक्षात ठेवत नसतो. आता सांग काय आहे. उद्या जे काही सांगता येत नाही, आता जर ते काम होतील तर सांग. सांग झटकता मग तुम्ही लोक. हा आम्ही तुमच्या मागं कसे करा? नुसतं राजा आम्हाला झेंडे उचल्याला होता राजा. नुसतं खोट्याच गोष्टी साऱ्या बासले. अशा बासल्या नका मारत जाऊ, तोटार पडसान एखाद्या दिवशी. नामदेव सोबत नाही तुम्हाला हे. अरे गड्या माऊली, तात्पुरतं असते गड्या, ते ताटापुरतं रामायण करा लागत असते. आता समजून येत जाय तो काही गोष्टी. कुछ पाने गेले, कुछ कसा, कुछ बोलना पडता, बोल दिया, असं असते ते. हा बासकोळल्या मारत जा तुम्ही. नुसतं शेतकऱ्याला फसवलं राजा. कर्जमाफी नाही. हा नुसतं गाजरा दाखवले, 7-12 कोरान, फलानं कोरण, ढमकं कोरण. आता म्हणता बात खबाल्या गोष्टी असतात, त्या बोल्याच्या गोष्टी असतात असं म्हणता. काय राजा माणसं आहे तुम्ही? काय नाम दे रा, काय बोलून राहिला गडी. घंट्यातून आलेला आहे ना, आता पुरं तोंड ठेचते आता आपलं. सांग कंठ. हा माणूस मला 4 महिन्याच्या अगोदर काय म्हणे, तुले म्हणे कर्जमाफी देतो म्हणे. हा काही टेन्शन घेऊ नको, त्या 7-12 कोरा करून टाकू. मी म्हणेन तसं कर. आता म्हणून राहिलो का बा 7-12 कोरा करा, कर्ज माफ करा. ते बँकेवाले आमच्या घरी चक्रा मारून राहिले. आता म्हणते रात गई बात गई. हा मला काही सांगू नको म्हणते. आता बोललो चिंत गेलं दोन्ही ते. असा माणूस हा सांग. अरे बा असाच तर बूच आहे शेतकरी, म्हणून तर फसते ना. हे सारे गाजर देतात लाल दरात आपल्या हातीन, आपण घेतो. आपल्याला मोठा शौक आहे ते चोक्याचा. घ्या आता दाबून. आता काची कर्जमाफी झाला द्यायचा बोलल्यासारख्या. आता वय खत नाही तुम्हाला ते. पुढच्या 5 वर्षांना आता कर्जमाफी. गाजर दे जर बा, त्या बोल्या गोष्टी असतात का करत असतात का ते?
काही बोलतो ना घंटे. मग आपल्या ज्यानं सुधासारखं होत नाही तर बोलूच नाही माणसानं, तोंड खाले मारावं. नुसतं तोंड माराय धंदे करायचे आणि करणं होणं जाणं काही नाही. हातीनं मोठीन कोळल्या गोठी काल होबाशी करा, शेतकऱ्याला काल फसा. पहिलेच तर परीक्षा येते बिचारा, आत्महत्या करू धंदा करा. अनुभवा चांगलं दिलं नाही दाबून कर्जमाफी करत निवडून आले त्याच्या भरोशा. आणि आता म्हणतात काही नाही आमच्या कर्जमाफी काही नसते, बोल्या गोष्टी असतात सांगा. आता असे बदलून राहिले. हा नामदेव भाऊ होता त्याच्यामध्ये, असं कर तसं कर म्हणे. हे आपल्या गावातल्या लोकांना शेपूट हलाय सवय यानं. हा नामदेव भाऊ काय करायला लागते? हा नामदेव भाऊ का शेतकरी नाही का? याचं कर्ज याच्या उरावर काय कर्ज नाही का? काय राजा नामदेव भाऊ कदलोक बाजू घेता, कदलोक थुका चाटता द्यायचा, कदलोक चाटता. तुम्ही शेतकरी आहे सांगा तुमच्या साहेबाली. का म्हणा का तोंड मारलं होता तर करा पुरं. तुम्ही राजा शेतकरी असल्यावर तुमची गोष्ट ऐकते बोला त्याला म्हणा ना. तर थोका चाट्याचंच काम करता का तुम्ही? तर असते गंठन, ते कसं असते बोलायचं असते, करत गिरत कोणीच नसते. हे समन्यवाले को इशारा कापी आहे. आता शेतकरी बयाळ आहे वाटतं तर मी काय करू त्याले? कधीसा कोणाची हाती गाजर दिलं तर गाजर घेऊन फिरते. असं काम आहे ना भाऊ रे. शिकेले तसे जातं, कळाली तसे जातं ठी. हो त्या लोकांची नाणी लागेल बरोबर रे बा. बासपडले लोक आहेत हे. चाल चाल गंठन तिकडे चाल आपण. चाल याची नाणी नऊ लागू. हा चाल बापा चाल. या बासपडल्या कुठे नाणी लागतं. चला गावाच्या बासल्या दोन हे शब्द परत खोटं बोलतात रे बापा. सांगा आता कर्जमाफी 4 महिन्याच्या अगोदरच म्हणे ना, आता म्हणते हातवर केले. सांगा आता कर्जमाफी होत नाही म्हणते, आर्थिक परिस्थिती नाही. कसं आहे माऊली त्याचं व्हायला आता सरक. ते काय आता आपल्याला वय करत नाहीत 5 वर्ष. आता पुढच्या 5 वर्षाला दाखवा त्याला जलवा. नाही तर मग काय लाडकी दिली बाडकी दिली, लाडका भाऊ दिलं गाजर हाती की चालले तिकडे पोहे. तसं नवा करत आता. भाऊ आता पुढे लक्षच ठेवला की त्याच्या. तोंडावर पडलो रे बाबा, तोंडावर पडलो, काही खरं नाही. बोलतात हे कर्म भोगा लागतात आपल्याला. लोक आपल्याला टच टच बोलतात. हे आता दिसतही नाही डोळ्यानं. काय सांगा साहेबाले सांगा. मी हे लोक तयार करेल होते गावामध्ये. आता मला बोलण्या खाला कोण जाऊ दे बा. काय बा काही खरं नाही बा, काही खऱ्यापणे खरं नाही. अरे बा दगडू जयंती तयारी 14 एप्रिल येऊन राहिली ना. जयंतीची काय तयारी करावं लागते रे. साहेबाचं गेलं की झालं, गड्डी आणली तर झाली जयंती साजरी. साहेब जिंदाबाद. आपल्याला काहीच नाही करावं लागत ना भाण्या. पैसा चिकून भेटते इकडे डीजे मिजे सांगत लागे रमकन जमकन नाचणं कुदणं सुरू. भाण्या इना कारण टेन्शन घेत राहते बघेन देणं. अरे सारं होते ना साहेबात. जाऊ का साहेबाला फोन आता मागू का लाख रुपये आता देता साहेब. मस्त डीजे सांगू घुसाल जा. डंडंग 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 जलवा जलवा गावात. नाही टेन्शन नाही. तुम्हाला आठवण दिली बा की कसं आता एप्रिल महिना आपली जयंती आहे तर कसं झालं पाहिजे काम. नाही तर मग कसं वेळेवर काही नाही मग डफल्या डंग करत असं नाही झालं पाहिजे म्हणून म्हटलं मी. काही आठवण द्यायचं काम नाही. पाहिजे कशी जलवा होते जयंतीचं. डीजे गिजे जरा जलवा गुलाल पाहिजे. 25 पोतळ्या गुलाल आणतो. जयंती म्हणजे जयंती साजरी केला जाईल ना रे. पांडू ही जलवा जयंती. साहेब असतं टेन्शन नाही ना. मागला तेवढा पैसा भेटते, मस्त खर्च करू, मस्त पार्ट्या माट्या दारवा गिरवा बोक्के मध्ये काम. अवघड दगडू मस्त पार्ट्या माट्या दारवा मारवा. हेच महापुरुषांनी शिकवलं ना आपल्याला. हे अशीच जयंती साजरी करायची जलवा. आता का आपल्या खिशातले खर्च करावा लागतात आपल्याला. साहेबाकडून लाख रुपये भेटून राहील जयंतीले. मग जलवाने करा लागणार काय? साहेब दिन राहिल तुला जयंतीले पैसे. अरे त्यानं पिळवणूक लावली लोकांची करणं लादा वाटू द्या तुम्हाला. त्याच्यावर हरामखोर जयंतीले पैसे घेता. होत नाही तर करू नये माणसानं. पण कसं त्याच्यावर हरामखोर जाऊ नये. घोंट्यान गड्या जास्तच बोलते गळा भाजरच करते. घेणं समजत उमजत काही नाही. काय तर चिचुऱ्याले साहेब काय वेगळे आहेत काय? हो मी जास्तच बोलतो. अरे साले हो ते लाडके भाऊ घेतले होते, काढून दिले ते ना घरी काढून. 6 महिने ढोपरले ना. आता ते रोजगार नाही, जॉब नाही, फॅब नाही, जॉब मधून काढून दिले. मग काय झालं दिले काढून तर? तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? शेतकऱ्याला कर्जमाफी म्हणत ते देतो. दिली का देईन कर्जमाफी? हातवर केले ना. आता म्हणतात कर्जमाफी काही नाही. यायले काय समजणार गंठन? हे तर मस्त दारवान मारवान पैसे भेटतात यायले. हे जलवा करून राहिले. पण मरण आपला आहे ना. मा घरी रोज बँकेचे साहेब येऊन राहिले. कर्ज भरा. कुठून भरू आता? कुठून भरू? अरे तुमचे कर्ज भरले जात नाही घेता का आले तुम्ही फालतू? हो गड्या बरोबर बोलून राहिला गड्या तू. हो पहिले तोंड नाही मारा ना. मग काल तोंड मारा.
शेतकऱ्याचा 7/12 कोरा कर्ज माफ केल्या जाईल. हा, काल मारलं तोंड, काल मारलं. आम्ही आमची व्यवस्था केली असती, मार्च महिन्यात काल वाट पाहिली असती. भाऊ गंटन भाऊ, लोकांना जेवढं दिलं तेवढं कमी जाय. किती देऊन राहिले हा? तरी कमी जाय का? लाडकी बहीण हे ते ढमक टमूक ते देऊन राहिले तर उपकारच कुणाला त्याच्या स्वार्थासाठी दिलं जाईल ना. हा, आता पहा धीरे धीरे सारं बंद करतात ते. त्याच्या घरी गेलं का मागे लाडकी बहीण द्या, अर्ध तिकीट द्या, हे द्या, शेतकऱ्याला कर्जमाफी तोंड मारता, लाडक्या भावाला जॉब द्या, 10,000 रुपये महिन्यात डोकरून गेला त्याला 6 महिने. पाहतो साधूचा जवळ घरी बसला बिचारा, संसार बायको आहे रे त्याले. हा, आता लेकरू होणार आहे त्याले. तो माणूस घरी बसला जॉब नाही त्याले. वा, त्या साधूच्या जवान माझून 100 रुपये नेले, साखर चहाची सोय नव्हती, जॉब गेला ना त्याचा. लाडका भाऊ लागला तरीचा. आता काय खरं नाही त्याचं, खायला होणार नाही त्या घरात. माऊली भाऊ येईल काय लाजा वाटणार आहे, येईल मस्त पालट्या मारट्या दारवा मारवा भेटून राहिला, ऐश करायला भेटून राहिला, गाडीत फिरायला भेटून राहिलं, मग साहेबाच्या मागं पांढरे कपडे घालायला भेटून राहिले. मी येईल काय त्या गोष्टीत दुःख वाटणार आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी झाली काय, आणि शोषित बेरोजगारांना नोकरी भेटली काय, मजुराची हे झालं काय, काही फरक नाही पडत. येईल लुच्चेले सारे जवान पुरे असेच वाया गेले, भाऊच्याच मागं फिरून राहिले. भाऊ देते गाजराच्या हाती. हा ना, भाऊ पालट्या मारट्या मटण हड्डी टाकली याच्या पुढे चालले कुत्र्यासारखी. हा ना, जवान पोरेले हड्डी दाखवली की भाऊ मागं पाकच पळतात भाऊच्या. इकडे आपला बाप मरमर करून राहिला वावरात, त्याच्यानं कर्ज नाही फेरीला जाऊन राहिलं, वावर पिकून नाही राहिलं. ते पिकलं तर मालाला भाव नाही, पण या लुच्चेल कुठे दिसणार आहे ते. जाऊ दे, बोलायला पुरत नाही आपल्याला. चाल गंठन होती का उभं राहून फायदा नाही. चाल, मी एवढं बोलू शकतो गड्यात, आपण काय बोला. आपल्याच गावातले पोरं वाया गेले झाले माणसं या भाऊच्या मागं फिरू